चमत्कार असा घडला. वसुदेवांना महाराज त्या ठिकाणी हातामध्ये पायामध्ये ज्या बेड्या होत्या आपोआप बेड्या तुटल्या. शृंखला बंधाच्या अर्गळा फुलते कोंडे. देवाला जसं डोक्यावर घेतला सगळी बंधनं गळून पडली. हे लक्षात ठेवा. देवाला डोक्यावर घेतल्याच्या नंतर सगळी बंधनं गळून पडली वसुदेवाची. तुमची आमची सुद्धा बंधनं गळून पडली. जाऊ शकतात, परंतु तुमचं आमचं काय होतंय, तुम्ही आम्ही डोक्यावर घेतो ते संसाराला डोक्यावर घेतल्यामुळे एक 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 बंधन महाराज त्या ठिकाणी तुम्ही आम्ही बांधल्या जातो. परंतु परमात्मा ज्यावेळेस डोक्यावर घेतला वसुदेवाची बंधनं गळून गेली. वसुदेवजींनी महाराज त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला घेतलं. मंद मंद पाऊस चालू होता. त्या ठिकाणी यमुना या दुथडी भरून वाहू लागली आणि वाहत असताना त्या ठिकाणी आता मजल दर मजल महाराज त्या ठिकाणी पाणी वाढत होतं. आणि कृष्ण परमात्म्याला आता काळजी पडली की आपल्या बापाचं रक्षण केलं पाहिजे महाराज त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी यमुना मातेला दर्शन द्यायचं होतं महाराज त्या ठिकाणी. हळूच आपला अंगुष्ठा बाहेर काढला. पूर चढाला आचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. अशा पद्धतीनं कृष्ण परमात्म्याने अंगठा लावला. दुभंगणी यमुना माता त्या ठिकाणी यशोदाच्या महाराज त्या ठिकाणी गोकुळामध्ये यशोदेच्या महालामध्ये त्या ठिकाणी वसुदेवाने त्या ठिकाणी त्या बाळाला ठेवलं. आणि कृष्णाला त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर माया जन्माला त्या ठिकाणी आलेली होती. माया घेतली आणि माया घेतली इकडं आणली आणि इकडं जशी माया आणली त्या कारागृहामध्ये माया ओरडू लागली. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत. त्या ठिकाणी जन्माला असं त्या ठिकाणी रक्षेपाला सांगू लागले. परंतु त्या ठिकाणी जन्माला आली ती मुलगी होती, माया होती महाराज त्या ठिकाणी. तो धावत आला. कंस मामा महाराज त्या ठिकाणी धरलं पायाला, गरगर 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 फिरवलं आणि त्या ठिकाणी जेच काय असे आपटणार त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी जीच हातातून निष्ठून गेली. महाराज त्या ठिकाणी चतुर्भुज रूप धारण केलं आणि म्हणली, हे कंसा, अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला त्या ठिकाणी आलेला आहे, हे लक्षात ठेव. महाराज त्या ठिकाणी इकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी यशोदेच्या महालामध्ये त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलेलं होतं. आणि कृष्णाला त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर ऐका त्या ठिकाणी रोज त्या नंदबाबाच्या महालाकडे त्या गवळणी रोज येत होत्या. कशासाठी? रोज झाडलोट करणं, साडा समार्जन करणं याच्यासाठी रोज येत होते. आणि यशोदेच्या महालामध्ये एक गवळण आली आणि एक गवळण आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी बघितलं की यशोदा काय झालेली आहे, यशोदा मैया प्रसूत झालेली आहे हे तिच्या लक्षात आलं महाराज त्या ठिकाणी. आणि बघितलं ते महाराज त्या ठिकाणी गोजिर रूप पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती गवळण काय करू लागली, शेजारच्या दुसऱ्या गवळणीला महाराज त्या ठिकाणी एक गवळण दुसऱ्या गवळणीला काय सांगू लागली ऐका. गवळण म्हणती, गवळण म्हणते, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुद्धा बळे, सुयगैती गलबलधार दासी बनी हेर दाजी. गवळण म्हणाते, गवळण म्हणाते, गवळण म्हणाते गवळणीला पुत्र झाला. नंद घरानंद भयो जय नया बालकी हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर नंद बाबाने अनेक प्रकारचं महाराज त्या ठिकाणी दान देण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी ब्राह्मणांना गोदान, महाराज वस्त्रदान, त्या ठिकाणी धनदान, अनेक पद्धतीने महाराज त्या ठिकाणी जसे 16 संस्कार त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेत महाराज. जात कर्म संस्कार ब्राह्मणांकरवी महाराज त्या ठिकाणी करून कृष्ण परमात्म्याचं घेण्याचं ठरवलं. अशा पद्धतीनं करत असताना त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गुढिया तोरणे
करती कथा गाती गाणे. त्या ठिकाणी अशा आनंदोत्सव साजरा. आज तो आनंद आनंद पूर्ण ब्रह्मा सकल घट व्यापक जो आयो आनंद. आज तो आनंद. कोणाकोणाला आनंद झाला आहे का? गर्ग पराशर और मुनी नारद पढ़त वेद श्रुति छंद हरि जीवन गोकुल प्रगटे मिटे सकल दुख द्वंद्व. आज तो आनंद आनंद. त्या ठिकाणी ऐका भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि जसा भगवान परमात्मा महाराज त्या ठिकाणी अवतीर्ण झाला दैन्य दारिद्र्यास मिटाला. त्या ठिकाणी दैन्य होतं, दारिद्र्य होतं. महाराज त्या ठिकाणी थांबलं नाही किंवा लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान महाराज त्या ठिकाणी गोकुळातल्या लोकांना प्राप्त झालं. कारण की देव कसा होता कृष्ण परमात्मा त्यावेळेस सांगितलं सावळ्या वनाचा होता. सावळ्या वनाचा होता, अतिशय सुंदर होता. सावळा देखिएला चांदी घेऊन गेली होती देवाकडे, देवाला पाहण्यासाठी. आणि जशी आली महाराज त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गवळणीने विचारलं अगं कृष्ण परमात्मा कसा होता? त्यावेळेस तिने सांगितलं. त्याच्याकडे पाहिलं, कृष्णाकडे पाहिलं आणि माझं चित्तच त्याने वेधून घेतलं. हरीने माझे हरिले चित्त आता कैसे जावो घरा. त्या देवाकडे पाहिल्याच्या नंतर मला घरी असं जावंसं वाटत नाही. तिसरी गवळण महाराज त्या ठिकाणी देवाकडे पाहण्यासाठी गेली होती. त्या तिसऱ्या गवळणीनं विचारलं तो देव कसा होता? तिने सांगितलं तो कसा होता? पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा बाई सावळ्या वनाचा निळ्या वनाचा निळकंठ असणारा तो कृष्ण परमात्मा असा त्या ठिकाणी हा उत्सव चालला होता देवाला पाहण्यासाठी. महाराज त्या ठिकाणी 10-15 दिवस झाले. मात्र एक गवळण जुनी होती महाराज त्या ठिकाणी 90-91 वर्षाची गवळण होती. माडीवरून बघत होती. रोज ह्या गवळणी सकाळ दुपार संध्याकाळ वेगळी साडी वेगळं मेकअप करून कुठं जातात विचारलं पाहिजे. वरून बघायची महाराज त्या ठिकाणी. खाली आली, काठी टेकीत खाली आली आणि काठी टेकीत खाली आल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचारलं काका रोज पाहते मी जवळपास 15 दिवस त्या ठिकाणी रोज वेगळी साडी असते, वेगळा तुमचा मेकअप असतो, तुम्ही जातात कुठं इकडं? त्यावेळेस त्या गवळणीने सांगितलं तुला माहित नाही का गावच्या राजाला गावच्या पाटलाला मुलगा झालाय, त्याचं नाव काय ठेवलंय? कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद असे असंख्य असे नाव महाराज त्या ठिकाणी सांगत होत्या. आणि त्या गवळणीला कधीच तिच्या नवऱ्याने आयुष्यामध्ये भजनाला पाठवलं नाही, कीर्तनाला पाठवलं नाही, यात्रेला आळंदीच्या कधीच आली नव्हती. महाराज त्या ठिकाणी म्हणले आज मात्र त्या देवाची भेट घेतल्याशिवाय राहायचंच नाही. ठरवला, निश्चय केला. तुम्ही आम्ही सुद्धा निश्चय केल्याच्या नंतर फळ मिळतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केल्याच्या नंतर निर्धार असला पाहिजे. महाराज त्या ठिकाणी निर्धार केला तरच तुम्ही आम्ही आळंदीला येऊ शकतो हे लक्षात ठेवा. निर्धार केला तरच तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये संतांचा सहवास घडू शकतो. त्या ठिकाणी ऐका, नाहीतर महाराज त्या ठिकाणी
सकाळी उठायचं, संध्याकाळपर्यंत काम करायचं, झोपायचं, एकच नित्य उठून या खावं याची चिंता, एकच महाराज त्या ठिकाणी. तसं त्या गवळणीला जिज्ञासा निर्माण झाली की आज त्या देवाला पाहायचं आहे. महाराज त्या ठिकाणी काठी टेकीत वरती आली आणि काठी टेकीत वर आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ऐका, तिच्या लग्नातला संदूक ठेवलेला होता, तिने एक पेटी ठेवलेली होती, त्या पेटीमध्ये महाराज त्या ठिकाणी पैठणी ठेवलेली होती, शृंगार ठेवलेला होता. ऐका, तो शृंगार काढला, पैठणी काढली आणि आता म्हणली मला सुद्धा त्या गवळणी जशा सजून नटून थटून त्या देवाच्या भेटीला जात आहे तसं त्या देवाकडे मला सुद्धा जायचं आहे. पुतळ्या डोरले साकळ्या पैरेला कंबर पटा काकनत गाडोने गे बाय बाय थाट मात करुणे बाय थाट मात करुणे नेसले गा चालू पैठणीना नेसलेगा चालू पैठणीना नेसलेगा चालू पैठणीना. अशा पद्धतीने म्हणजे आता शृंगार करायचा आहे. काढलं महाराज त्या ठिकाणी, मेकअपचा बॉक्स काढला, ती पैठणी काढली, पैठणी नेसून घेतली महाराज त्या ठिकाणी. पैठणीवरती चित्र असं सुंदर होतं महाराज त्या ठिकाणी, मोराचा पिसारा. परंतु ऐका, मोराचा पिसारा वरती जायला पाहिजे होता, परंतु 91 वर्षाचं वय होतं, डोळ्याने धोका दिला. मोराचा पिसारा वर यायला पाहिजे होता, तो पिसारा कुठं आला, खाली आला. अशा पद्धतीनं साडी पैठणी नेसली आणि पैठणी नेसल्याच्या नंतर शृंगार चालू केला. त्या देवाचं चिंतन डोक्यामध्ये होत आहे का, शृंगार करायला घेतला, लाली लावायची होती ओठाला. ऐका, ओठो पे काजल नयना में लाली, ओठो पे काजल नयना में लाली, लगाते चली गौरल दीवानी बनी गौरल दीवानी बनी. अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी वेडी झाली होती. लावायची होती लाली ओठाला, लाली कुठं लावली, डोळ्याला. महाराज त्या ठिकाणी काजळ लावायचं होतं डोळ्याला, कुठं लावलं, ओठाला लावलं. असा शृंगार सगळा बदलला महाराज त्या ठिकाणी. आणि म्हणली आता देवाचं दर्शन घ्यायचं आहे. काठी टेकीत सगळा शृंगार झाल्याच्या नंतर खाली आली आणि खाली आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जशी खाली आली महाराज त्या ठिकाणी 93 वर्षाचा महाराज त्या ठिकाणी म्हातारा समोरून त्याने बघितली ही गवळण. जसा तो जवळ आला महाराज त्याला लग्नातलीच बायको आठवली, पैठणी बघितली, शृंगार बघितला आणि लग्नातली बायको आठवली. आणि त्या ठिकाणी त्यांनी लग्नात जसं गाणं असतं तसं गाणं चालू केलं. मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना, अशा पद्धतीने महाराज गझल चालू केली. आणि त्या ठिकाणी तिला म्हणू लागला, एवढा शृंगार करून साडी नेसून पैठणी नेसून कुठं चाललीस. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी सरळ भाषेत बोललीच नाही ती म्हातारी. कधी तिला पुढे जाऊ दिलं नव्हतं. याच भाषेत बोलली, गपची बस थेरड्या, डायरेक्ट याच भाषेत म्हणली, आज तुझं ऐकणार नाही. अरे तू म्हातारा म्हणलं, ठीक आहे तुला जिथं जायचं तिथं जा, परंतु तुझी साडी बघ, तुझा शृंगार बघ. साडी उलटी झाली, शृंगार सगळा उलटा झालाय. त्यावेळेस त्या गवळणीनं गोड उत्तर दिलं, हा शृंगार नीट करण्यामध्ये, ही साडी नीट करण्यामध्ये या देहातला जर आत्माराम जर निघून जर गेला आणि या जन्मातली त्या देवाची जर भेट जर राहिली तर या जन्माचं माझं सार्थक होणार नाही. मारा तुका म्हणे, जन्म आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील. त्या गवळणीनं त्या गोपाळाचं महाराज त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याचं ऐकलं नाही आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी निघून गेली. असंच त्या ठिकाणी ऐका, देव जोडे तरी करावा अधर्म. संत काय सांगतात, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडत असेल तर मग एखाद्या वेळेस खोटं बोललं तरी चालेल, परंतु देव जर जोडत असेल हे लक्षात ठेवा. संतांनी सांगितलंय, देव जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा आपल्याला त्या गोष्टीमुळे प्राप्त होत असेल तर तुम्ही खोटं बोललं तरी चालेल. विठाला विठाला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी
कृष्ण कलेने त्या ठिकाणी कृष्ण वाढत होता. रांगत रंगणी चोरीत लोणी गावनं दलित गवळण मालिक करणी देतिगारांना यशोदे साधनी जय दुध भक्तुन समारणी गावनं गेले साधने कृष्णा आलिया कृष्णाचे निनाद. त्या ठिकाणी ऐका कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी रांगू लागला. रांगता घरामध्ये मला त्या ठिकाणी काय करायचं, यशोदा मैयाने ज्या ठिकाणी घुसळण करायचं सकाळच्या वेळेला आणि घुसळण करता करता कृष्ण कन्हैया मला त्या ठिकाणी धावत मला त्या ठिकाणी यशोदाकडे यायचा आणि यशोदा मैयाकडे आल्याच्या नंतर रवी हातामध्ये धरीत होता ऐका. आणि यशोदा मैया त्याला म्हणायची, सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना कर दे मंथना रे बाळा कर दे मंथना. अशा पद्धतीने यशोदा मैया त्याला सांगू लागली, बाळा रे सोड सोड. कृष्ण परमात्म्याने मला त्या ठिकाणी रवी धरावे. घरामध्ये मला त्या ठिकाणी असंख्य अशा थोड्या खोड्या करत असताना मला त्या ठिकाणी ऐका कृष्ण परमात्मा घरात कलेने जसा वाढतो मला त्या ठिकाणी आता थोडा वाढल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा ऐका आपले सवंगडी महाराज त्या ठिकाणी एक सवंगडी महाराज त्या ठिकाणी गोळा करत होता कृष्ण परमात्मा. आणि सवंगडी संघ खेळता एक खेळ खेळायचा महाराज त्या ठिकाणी सवंगड्या सोबत खेळ खेळता इटो दांडू चेंडू लगोरी अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी खेळ खेळत असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा काय करायचा, यमुना मैयाच्या काठावरती असल्याच्या नंतर सगळे सवंगडी महाराज त्या ठिकाणी एकदा असा प्रकार असा घडला, बळीराम दादाचे त्याचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा काय करायचं ऐका खेळ खेळता काय करायचं आम्हाला त्या ठिकाणी माती घ्यायची. काय करायची, माती घ्यायची, माती खायची. अशा प्रकारे एके दिवशी घडला आणि बळीराम दादाचं मात्र भांडण झालं होतं मला त्या ठिकाणी. सगळ्या सवंगडी माती खाल्ल्याच्या नंतर सगळ्या सवंगड्यांनी त्या ठिकाणी यशोदा मैयाला सांगितलं, मैया कृष्णाने काय खाल्ली, माती खाल्ली. त्यावेळेस ऐका आईला काही खरं वाटत नव्हतं, त्यावेळेस सोडून दिलं. दुसऱ्या वेळेस मात्र बळीराम दादाने मात्र सांगितलं आणि बळीराम दादाने सांगितल्याच्या नंतर कृष्णाच्या लक्षात आलं की याचं माझं काय झालंय, भांडण झालंय म्हणला. आणि त्या ठिकाणी यशोदा मैयाने त्या ठिकाणी हाणण्यासाठी काठी घेतली आणि तोंड उघड. त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हणतोय, आई गाई नाही कधी गावी मात, आई गाई नाही कधी गावी मात.
मारावया तिने उगारेली काठी. त्यावेळेस तोंड उघडल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी माती तर दिसलीच नाही, परंतु सगळ्या भुवनाचं महाराज त्या ठिकाणी जसं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं होतं महाराज त्या ठिकाणी यशोदा मैयाला सुद्धा काय दाखवलं, विश्वरूप त्या ठिकाणी दाखवलं. अशा पद्धतीनं कृष्ण परमात्म्याने एक 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 खोडी चालू केली आणि गोपाळांकडे बघितला. गोपाळाकडे पाहिलं, सगळ्यांच्या घरी दही आहे, दूध आहे, सगळ्या गोष्टी आहे, तूप आहे, परंतु महाराज त्या ठिकाणी सगळ्यांच्या तब्येती अशा उत्पत्ती छाप त्या ठिकाणी आहे का. कृष्णाने सांगितलं रे घरी सगळं आहे, दही दूध आहे, लोणी आहे, तुमच्या तरी तब्येती अशा कशा. त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांनी सांगितलं देवा घरी सगळं आहे, दूध आहे, सगळं आहे, सगळं जातंय डेअरीला, परंतु काहीच भेटत नाही डेअरीला. लक्षात सगळं आहे तेव्हा सगळं आहे घरी, परंतु खायला काहीच भेटत नाही. म्हणून कृष्ण परमात्म्याने संघटना स्थापन केली. अलग लक्षात म्हणले आजपासून काय करायचं आपल्याला, चोऱ्या करायच्यात म्हणले. अलग लक्षात चोऱ्या करायच्यात म्हणले आजपासून, परंतु माझ्या मागे जर आलं तर तुम्हाला पोटभर मिळणार आहे. या आलं तरी या रे लागे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो तुम्हाला पोटभर देतो, परंतु काय करा तुम्ही हळूहळू चला. अलग लक्षात पाठीमाग कृष्ण परमात्माने असे सगळे सवंगडी गोळ्या करायचे महाराज त्या ठिकाणी, गोळा करायचे आणि गोळा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक एक घरी महाराज त्या ठिकाणी खोडी करायची. एके दिवशी महाराज त्या ठिकाणी ऐका कृष्ण परमात्मा एका गवळणीच्या घरी गेला आणि गवळणीच्या घरी गेल्याच्या नंतर गवळण नव्हती घरामध्ये महाराज त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी तिचा जो नवरा होता म्हातारा जो गवळी होता महाराज त्या ठिकाणी बाजावर झोपलेला होता महाराज त्या ठिकाणी ऐका त्या ठिकाणी. आणि ती गवळण बाहेर गेलेली होती. कृष्णाने काय केलं, घरी गेला, दही दूध लोणी सगळं खाऊन घेतलं महाराज त्या ठिकाणी. आणि असं सगळं खाऊन घेतल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी ते जे म्हातारं होतं त्याची ढेरी अशी मजबूत होती महाराज त्या ठिकाणी. कृष्णाने काय केलं, डेरा घेतला, कशाचा, ताकाचा डेरा महाराज त्या ठिकाणी. ताकाचा डेरा घेतल्याच्या नंतर जेच काय त्या म्हाताऱ्या गोपाळाच्या त्या ढेरीवर फोडला. परवाला माझ्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी. अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी खोडी केली. अशा असंख्य खोड्या महाराज त्या ठिकाणी अष्टदळ काढली अंगणी वरमुते चक्र पाणी. कृष्ण परमात्मा काय करायचं महाराज त्या ठिकाणी एखाद्या गवळणीने सुंदर अशी रांगोळी काढली तर त्यावेळेस कृष्ण परमात्मा जायचा, तुला रांगोळीच येत नाही म्हणला. काय रांगोळी काढली म्हणला, हे बघ माझी रांगोळ महाराज त्या ठिकाणी वरमुते चक्र पाणी अशी रांगोळ असते म्हणला. कृष्ण परमात्म्याने अशा असंख्य खोड्या महाराज त्या ठिकाणी केल्या. एके दिवशी पेंद्या जो आहे ना, पेंध्या घरी होता आणि पेंध्या आता कृष्ण परमात्म्याकडे जायचंय जेवण करून महाराज त्या ठिकाणी आईने सुंदर स्वयंपाक बनवला. त्या ठिकाणी जेवायला बसला आणि जसा जेवायला बसला आईने सुंदर अशी कढी बनवली होती त्या ठिकाणी ऐका. आणि देवाची आठवण त्या पेंध्याला आली आणि पेंध्याला आठवण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मनात विचार करू लागला की कढी तर कुणाला भेटली पाहिजे, कृष्णाला भेटली पाहिजे. पेंद्याने विचार केला, आईला म्हणला आई एक वाटीभर कढी दे कृष्णाला. नाही म्हणली, त्या काळ्या कृष्णाला देणार नाही, त्याच्या संग सारख्या खोड्या करतो, देणार नाही. तर म्हणला त्या कृष्णाला तर ही कढी भेटली पाहिजे. महाराज त्या ठिकाणी काय केलं, पेंद्याने जेवता जेवता एक युक्ती केली. कढीची जी वाटी होती महाराज त्या ठिकाणी आपल्या मुखामध्ये भरविली आणि इथं लॉक टाकलं महाराज त्या ठिकाणी. आणि
पेंध्या जेच काय जेवणाच्या ताटावरून उठला महाराज त्या ठिकाणी, जसा उठला तसा पळत सुटला आणि जसा पळत सुटला नंदबाबाच्या वाडा गाठला. जसा वाडा गाठला महाराज त्या ठिकाणी नंदबाबा वाड्यातून येऊ लागले. नंदबाबाला असं बाजूला सरलं, अलग लक्षात आलं, सर सुटला महाराज त्या ठिकाणी. कृष्णाच्या महाराज त्या ठिकाणी खोलीकडे गेला. महाराज त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा पाठमोर उभा होता आणि त्या कृष्णाच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर कृष्णाला सुद्धा असा पलीकड तोड होता, असा फिरवला कृष्णाला सुद्धा आणि फिरवल्याच्या नंतर तेवढ्या थांबला ना, पेंद्या खाली पाडलं त्या ठिकाणी. पेंद्याने महाराज त्या ठिकाणी देवाला खाली पाडलं आणि असं खुणवलं, तोंड उघड महाराज त्या ठिकाणी. आणि तोंडात जी भरवलेली महाराज त्या ठिकाणी जी कडी होती त्या देवाच्या मुखात घातली महाराज त्या ठिकाणी. गवळ्याची ताक पिरे कोण पोरे सांगणे, कोण पोरे सांगणे, कोण पोरे सांगणे. कोण पोरे सांगणे, गवळ्याची ताक पिरे कोण पोरे चांगले. मला सांगा त्या पेंद्याने कोणत्या टूथपेस्टने दात घासले होते? कोलगेटने का पतंजलीने? कोणत्या कोणत्या घासले होते महाराज त्या ठिकाणी? त्या देवाला काही माहिती नाही. देवाला काय पाहिजे आहे? केवळ आणि केवळ भाव पाहिजे आहे, हे लक्षात ठेवा. देव भुलाला भावासे, देव भुलाला भावासे, सांडोनिया वैकुंठाचे, सांडोनिया वैकुंठाचे, सांडोनिया वैकुंठाचे. देव भुलाला भावासे, देव भुलाला भावासे. पाहुनिया पुंडलिका, पाहुनिया पुंडलिका, भुलला तयाच्या कौतुका, भुलला तयाच्या कौतुका. हे सांडोनिया वैकुंठाचे, सांडोनिया वैकुंठाचे, सांडोनिया वैकुंठाचे. देव भुलला, देव भुलला. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला.